इमॅजिन करा, हजारो वर्षांपूर्वी एक अशी महान नगरी अस्तित्वात होती जी इतकी ॲडव्हान्स्ड होती की तिचं वर्णन आजच्या मॉडर्न सिटीजसारखं केलं जातं. पण एक दिवस अचानक संपूर्ण शहर समुद्राखाली गायब झालं. ना युद्धाचे स्पष्ट पुरावे, ना डिस्ट्रक्शनची पूर्ण स्टोरी. फक्त काही एन्शियंट टेक्स्ट्स आणि आज समुद्राखाली सापडलेले मिस्टिरियस रुइन्स. सवाल हा आहे, ही फक्त मिथॉलॉजी आहे की हिस्ट्रीमधला एक लॉस्ट चॅप्टर? द्वारका नगरी हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्णाचं एक भव्य सुवर्ण शहर उभं राहतं. एन्शंट स्क्रिप्चर्स जसं की महाभारत आणि भागवत पुराणामध्ये द्वारकेचं वर्णन एक हायली डेव्हलप्ड कोस्टल सिटी म्हणून केलं गेलं आहे. पण सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे काही सायंटिस्ट्स आणि आर्किओलॉजिस्ट्स असा दावा करतात की आजच्या गुजरात किनाऱ्याजवळ समुद्राखाली जे स्ट्रक्चर्स सापडले आहेत ते कदाचित त्या एन्शंट द्वारकेचेच अवशेष असू शकतात. पण क्वेश्चन अजूनही तसाच आहे, मिथ की रियालिटी? इतिहास आणि मिथॉलॉजी यांच्या सीमारेषेवर उभं असलेलं द्वारका नगरीचं रहस्य हजारो वर्षांपासून लोकांना आकर्षित करत आलं आहे. एन्शंट टेक्स्ट सांगतात की मथुरेवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एक नवीन शहर बांधण्याचा निर्णय घेतला. आणि ते शहर होतं द्वारका. एक असं शहर जे समुद्राच्या काठावर वसलेलं होतं आणि ज्याचं कन्स्ट्रक्शन इतकं ॲडव्हान्स्ड होतं की त्यात सुवर्ण राजवाडे, विशाल रस्ते आणि सुरक्षित बंदर होती. पण या सुंदर शहराचा शेवटही तितकाच मिस्टिरियस होता. असे म्हटले जाते की श्रीकृष्णाच्या निधनानंतर काहीच वेळात संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाली, जणू काही ती कधी अस्तित्वातच नव्हती. सगळं काही बदललं ते 20th सेंचुरीमध्ये, जेव्हा भारतातील मरीन आर्किओलॉजिस्ट्सने गुजरातच्या किनाऱ्यावर अंडर वॉटर एक्सप्लोरेशन सुरू केलं. आणि इथेच सुरू झाला खरा ट्विस्ट, कारण समुद्राच्या तळाशी त्यांना काही स्टोन स्ट्रक्चर्स, ग्रिड पॅटर्न्स, अँकर्स आणि पॉटरीचे अवशेष सापडले. हे स्ट्रक्चर्स कम्प्लिटली नॅचरल नव्हते, त्यात ह्यूमन कन्स्ट्रक्शनचे क्लिअर साइन्स दिसत होते. काही रिसर्चर्सचं म्हणणं होतं की हे 9000 वर्षांपूर्वीचे असू शकतात, जे टाईमलाईन ट्रेडिशनल हिस्ट्रीपेक्षा खूपच जुनी आहे. पण इथेच कन्फ्युजन सुरू होतं, कारण काही सायंटिस्ट्स या फाइंडिंग्सना नॅचरल फॉर्मेशन्स मानतात, तर काहींना खात्री आहे की हे एक एन्शियंट लॉस्ट सिटीचे रिमेन्स आहेत. आणि यामुळे द्वारका पुन्हा एकदा चर्चेत आली. पण मिस्ट्री इथेच संपत नाही, कारण जे स्ट्रक्चर्स सापडले आहेत त्यांची अलाइनमेंट, डिझाईन आणि लोकेशन हे एन्शियंट टेक्स्ट्समधील डिस्क्रिप्शन्सशी सरप्राइझिंगली मॅच होतात. आणि सर्वात अजब गोष्ट म्हणजे काही आर्टिफॅक्ट्सवरून असे संकेत मिळतात की त्या काळात लोकांना ॲडव्हान्स्ड मॅरिटाईम नॉलेज होतं, म्हणजेच ते समुद्रावर कंट्रोल ठेवू शकत होते. पण मग प्रश्न असा उभा राहतो, जर द्वारका इतकी ॲडव्हान्स्ड होती तर ती अचानक कशी बुडाली? काही थिअरीज सांगतात की एक मॅसिव्ह नॅचरल डिझास्टर झाला होता, जसं की सुनामी किंवा सी लेव्हल राईज. पण एन्शियंट टेक्स्ट्समध्ये जे सडन डिसअपिअरन्सचं वर्णन आहे ते अजूनही अनएक्सप्लेन्ड आहे. आणि त्यामुळेच हा मिस्ट्री अजून गडद होत जातो. या रहस्याभोवती अनेक थिअरीज फिरत आहेत. पहिली थिअरी म्हणजे नॅचरल डिझास्टर, जिथे सायंटिस्ट्स म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी समुद्राची पातळी अचानक वाढली आणि किनाऱ्यावरील शहरं बुडाली. दुसरी थिअरी अशी आहे की द्वारका खरंच अस्तित्वात होती, पण तिचं वर्णन मिथॉलॉजीमध्ये एक्झॅजरेट केलं गेलं. आणि तिसरी आणि सर्वात कॉन्ट्रोवर्शियल थिअरी अशी आहे की एन्शंट इंडियामध्ये एक हायली ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन होती, जी आपल्याला आज समजण्यापेक्षा खूप पुढे होती. काही लोक तर असंही म्हणतात की द्वारका हे एक लॉस्ट टेक्नॉलॉजीचं उदाहरण असू शकतं. पण अजूनही कोणतीही थिअरी पूर्णपणे प्रूव्ह झालेली नाही. आज द्वारका नगरीचं रहस्य अजूनही समुद्राच्या खोल तळाशी लपलेलं आहे. काही पुरावे आहेत जे हिस्ट्रीकडे इशारा करतात, तर काही गोष्टी अजूनही मिथॉलॉजीच्या शॅडोमध्ये आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, द्वारका ही फक्त एक कथा नाही, ती एक पझल आहे, जी आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल नवीन प्रश्न विचारायला भाग पाडते. आणि कदाचित भविष्यातील एखाद्या डिस्कव्हरीमुळे आपल्याला कळेल की हे शहर खरंच अस्तित्वात होतं की ते फक्त आपल्या कल्पनाशक्तीचा एक भाग होतं. पण तोपर्यंत द्वारका कायमच एक मिस्टिरियस लेजंड राहील.